ठीक आहे. डायमेन्शनल अनालिसिसचे आपण 2 यूज पाहिलेले आहेत. आता आपल्याला थर्ड यूज बघायचा आहे. काय आहे तो? तर थर्ड यूज आहे की टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन different physical quantities. ठीक आहे. आता जो थर्ड यूज आहे तर त्या थर्ड यूज मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की जर आपण डिफरंट फिजिकल क्वांटिटीज घेतल्या तर त्याच्यानुसार आपण एखादा फॉर्म्युला कसा जनरेट करू शकतोय. ओके, ते आपल्याला बघायचं आहे की वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचा यूज करून फॉर्म्युला कसा जनरेट केला जातो. ओके, आता याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये आपण जे दिलेले आहेत ते एक्झाम्पल काय आहे की एक सिंपल पेंडलमचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता पेंडलम आपल्याला माहित आहे. पेंडलम म्हणजे काय असते? एक वायर राहते आणि त्या वायरला एक खाली बॉब कनेक्ट असतो आणि तो जर असा आपण मोशन मध्ये ठेवला त्याला ऑसिलेटरी मोशन म्हणतात. टू अँड फ्रो मोशन. ओके, पुढे जाणे पाठीमागे येणे. तर या मोशन मध्ये ज्याला तो सिंपल पेंडलम राहतो त्याला त्याचा टाइम पिरियड किती असतो. ओके, टाइम पिरियड म्हणजे काय की आता समजा इथून मी पेंडलम सोडून दिला. ओके, ही वायर आहे. ह्या वायरला इथं खाली बॉब अटॅच आहे, मेटॅलिक बॉब आहे आणि तो मी जर इथून सोडून दिल्यानंतर तो इथून इथपर्यंत जाईल. ओके, तिथून परत तो आहे त्या मेन पोझिशनला येईल जिथून आपण रिलीज केलेला. मग इथं काय झालं? एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. ओके, मग त्यावेळेला जो टाइम लागतो त्याला टाइम पिरियड म्हणतात. मग पेंडलम जो आहे तो इथून इथपर्यंत गेला, तिथून परत तो पाठीमागे आलेला आहे. मग हे जे एक ऑसिलेशन झालं, एकदा पुढे जातो परत तो पाठीमागे येतो. मग ह्यासाठी जो वेळ लागतो, ओके, जो काही टाइम लागलेला आहे पेंडलमला इथून इथं जाऊन परत तो पाठीमागे येण्यासाठी, त्या टाइमला टाइम पिरियड म्हणतात. मग तो टाइम पिरियड किती असतो? ओके, मग सिंपल पेंडलमचा टाइम पिरियड जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे किती आहे. आता आपल्याला जे एक्झाम्पल बघायचं आहे तर ते एक्झाम्पल कशाचं आहे? तर पिरियड ऑफ सिंपल पेंडलम. सिंपल पेंडलमचा जो पिरियड आहे तर तो किती असेल? जो पेंडलम ऑसिलेट होणार आहे, ओके, जिथून आपण रिलीज करणार आहे तिथून ज्यावेळेला तो परत आहे तसं त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल त्यावेळेला जो टाइम लागतो त्या टाइमला टाइम पिरियड म्हणतात. ओके, मग तो टाइम पिरियड किती आहे? ओके, तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तो जो टाइम पिरियड असणार आहे, ओके, तर तो टाइम पिरियड ते सांगितलेलं आहे डिपेंड्स ऑन लेंथ and acceleration due to gravity. G. आता हे acceleration due to gravity आपल्याला माहित आहे आणि याची व्हॅल्यू किती असते? G ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं की आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे टाइम पिरियडचं. असे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत ते पण आपण एक्झाम्पल बघणार आहे. ओके, आता टाइम पिरियड जो आहे तो काय सांगितलेला आहे की कशावरती डिपेंड करतो? लेंथवरती. कोणत्या लेंथवरती? की ज्या वायरला आपण तो बॉब अटॅच केलेला आहे त्या वायरची जी लेंथ आहे त्या लेंथवरती तो डिपेंड करतो. ओके, मग समजा मी जी वायर आहे ती इतकी घेतलेली आहे, समजा दुसरी एक वायर असेल ती इथून सोडलेली आहे. मग जशी लेंथ चेंज होईल तसं त्याचा ऑसिलेशनचा जो टाइम आहे तो चेंज होतो. ओके, आता टाइम पिरियड जे आहे ते सांगितलेले आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जे असणार आहे ते तुम्ही लेंथ आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कन्सिडर करून याचं डायमेन्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे किती आहे. ओके, आता टाइम पिरियड जो आहे टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो. टाइम पिरियड जे असणार आहे हे आपण कसं लिहितोय? आता जर डायमेन्शन मध्ये लिहायचं झालं तर हे असं असणार आहे m0 l0 t1 असणार आहे. ओके, त्यानंतर हे प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केलं की ते कॉन्स्टंट येईल. ओके, k हा कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर लेंथ. आता लेंथचं डायमेन्शन हे मी l घेतलं पण त्या
पिरियड मध्ये लेंथची पॉवर जी आहे ही किती आहे हे आपल्याला माहित नाहीये. ओके, मग जी गोष्ट आपल्याला माहित नसते, ज्याची पॉवर आपल्याला माहित नसते, तिथं आपल्याला काय करायचं आहे, त्याची पॉवर काहीतरी अननोन घ्यायची आहे. एबीसी असेल, एक्स वाय झेड असेल, जे काय असेल. ओके, त्याच्यानंतर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग हे ऍक्सलरेशन आहे. ओके, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्सलरेशन राहतं. मग याचं युनिट काय असणार आहे, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ऍक्सलरेशनचं युनिट आहे. ओके, याच्यापूर्वी आपण पाहिलेलं होतं हे ऍक्सलरेशन जे आहे त्याचं युनिट किती असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग हे झालं लिनियर ऍक्सलरेशन. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईन पाथ मध्ये मूव्ह होत असेल त्याला आपण हे ऍक्सलरेशन कन्सिडर करतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हे ऍक्सलरेशन कधी घेतो आपण, जर व्हर्टिकल मोशन असेल तर, म्हणजे ऑब्जेक्ट जर ग्राउंड वरून वरती फेकला किंवा वरून जर ऑब्जेक्ट रिलीज केला काहीतरी हाईट वरून, तर त्याला आपण हे ऍक्सलरेशन घेतो. ओके, मग दोन्ही ऍक्सलरेशन आहेत, ए असेल किंवा जी असेल, दोघांचं युनिट जे आहे ते सेमच आहे. ओके, मग लिनियर ऍक्सलरेशन असेल किंवा व्हर्टिकल मोशन मधलं ऍक्सलरेशन असेल, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर त्याला मीटर पर सेकंड स्क्वेअर हेच युनिट वापरलं जातं. मग आता आपण इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर हे युनिट घेत आहोत. आता मीटर पर सेकंड स्क्वेअर जर युनिट आपण घेतलं, ओके, तर त्याच्यानुसार याचं डायमेन्शन काय होईल, याचं डायमेन्शन जे असणार आहे ते आपण काल पाहिलेलं आहे. त्याचं डायमेन्शन काय होतं, m0 l1 t-2. लिनियर ऍक्सलरेशन असेल किंवा हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल, याचं डायमेन्शन येतं m0 l1 t-2. याच्यामध्ये मास नाहीये, 0 येईल. लेंथ आहे त्याची पॉवर 1 आहे l1, डिवाइडला s2 आहे, म्हणजे टाइमचं 2 आहे, डिवाइडला हा न्यूमरेटरला गेला की मायनस होतो t-2. ओके, त्यामुळं याचं डायमेन्शन काय झालेलं आहे, l1 t-2. त्याचबरोबर आता आपल्याला हे पण माहित नाहीये की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे हे टाइम पिरियड मध्ये त्याची पॉवर किती आहे. म्हणजे तो L1 आहे, म्हणजे G1 आहे, G2 आहे, त्याची पॉवर आपल्याला माहित नाही किती आहे. म्हणून आपण काय केलं, इथे अननोन घेतला B, पॉवर माहित नाहीये. लेंथची पण पॉवर आपल्याला माहित नाही किती आहे, म्हणून आपण A वापरला. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे याची पॉवर काय असेल हे पण आपल्याला माहित नाहीये. ओके, मग आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. हे कसं सॉल्व्ह करू शकतो बघा, इथं मास 0 आहे, इथं L 0. ओके, या साइडला L ची पॉवर किती आहे, 0 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की लेफ्ट हँड साइडला ज्या MLT च्या पॉवर आहेत ती पॉवर आणि राईट हँड साइडला ज्या MLT च्या पॉवर असणार आहेत त्या पॉवर, ह्या दोन्ही पॉवर आपल्याला कम्पेअर करायच्या आहेत. आता ह्या दोन्ही पॉवर आपण कसं कम्पेअर करू शकतो बघा, आता इथं जरी मास 0 आहे इकडे पण मास नाहीच आहे. ओके, लेंथ मध्ये मास येत नाही आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये पण मास येत नाही, हे मीटर आहे. ओके, त्यामुळं आपण मास काय कन्सिडर नाही करणार. आता 0, लेंथची पॉवर ह्या साइडला किती आहे, 0 आहे, इक्वल टू या साइडला लेंथची पॉवर किती येते, 1. इथं 1 आहे, 1 इंटू ए होईल. त्याचबरोबर इथे किती आहे पॉवर, बी. ओके, किंवा तुम्ही जर अजून एक्सटेंड करणार असेल तर अशा पद्धतीने अजून एक्सटेंड करता येतं आपल्याला. समजा हे T1 इज इक्वल टू हे L रेस टू A आणि हा B म्हणजे A प्लस B. त्यानंतर टाइम जो आहे तो -2B असं देखील करू शकता. ओके, इथे काय केलं, L ची पॉवर 1 इंटू A झाली, त्यानंतर 1 इंटू B, मग L रेस टू A, L रेस टू B, मग L रेस टू A प्लस B आणि ती -2B. ओके, मग आता दोन्ही साइडला याच्यामध्ये कंपॅरिझन करू शकताय पॉवरचं. इथे L रेस टू 0 आहे, 0 इज इक्वल टू हे A प्लस B येतं आणि इकडे 1 इक्वल टू -2B येतं. मग B ची व्हॅल्यू किती झाली, B इज इक्वल टू -1/2. ओके, आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये यूज करणार आहे. समजा हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. Using this value in equation 1. आता ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये यूज केली तर आन्सर काय येतो बघा, 0 इक्वल टू A. B ची व्हॅल्यू -1/2 आहे, -1/2.
मग हे -1/2 इकडे आला की +1/2 होईल. मग a ची व्हॅल्यू किती झाली 1/2. मग इथे b ची व्हॅल्यू -½ आहे, a ची व्हॅल्यू ½ आहे. ओके, आता याच्यावरून तुम्ही डायमेन्शन मध्ये त्या व्हॅल्यू यूज करू शकता. डायमेन्शन मध्ये जर a आणि b या दोन्ही व्हॅल्यू जर तुम्ही याच्यामध्ये यूज केला तर तुम्हाला टाइम पिरियडचं इक्वेशन मिळेल. तर त्या दोन्ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये यूज केल्या t इज इक्वल टू लेंथ जी आहे, लेंथ साठी आपण पॉवर काय यूज केले a पॉवर यूज केलेली आहे. ओके, मग लेंथ साठी a पॉवर आहे. मग लेंथ ओके हे l a होतं आणि g जे होतं ते b होतं. ओके, l a आणि g b असं यूज केलेलं आहे आपण. पण लेंथ जी असणार आहे त्याची पॉवर किती आली 1/2 आणि g ची पॉवर जी आहे ती किती आहे -1/2. बघा हे कॉन्स्टंट आपण वापरलेलं आहे, कॉन्स्टंट k. आता याच्यामध्ये l⁻½ म्हणजे हे काय झालं √l. ओके, आणि g⁻⁻½ g⁻⁻½ म्हणजे काय झालं √g. न्यूमरेटरला g⁻⁻½ आहे, डिनॉमिनेटर आल्यानंतर तो प्लस होणार g⁻+r. हा फॉर्म्युला तयार होईल k√l/g. हा झाला टाइम पिरियडचा फॉर्म्युला. ओके, आता इथं आपण काय केलं लेंथ, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या दोन फिजिकल क्वांटिटीज वापरून टाइम पिरियडचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. म्हणजे जो पेंडुलम ऑसिलेट होणार आहे, म्हणजे हा जो पेंडुलम असा ऑसिलेट होत होता, सिंपल पेंडुलम जो असा ऑसिलेट होत होता त्याचा टाइम पिरियड किती आहे, म्हणजेच त्याला इथून सोडल्यानंतर तो हायेस्ट पोझिशनला जाईल, तिथून परत तो पाठीमागे येईल. मग हे एक ऑसिलेशन कंप्लीट करायला त्याला किती टाइम लागला तर √l/g इतका टाइम लागला. l म्हणजे याची लेंथ, जे वायरला आपण पेंडुलम कनेक्ट केलेला आहे. ओके, त्याची लेंथ l आणि g म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, असं आपण फॉर्म्युले जे आहेत तर ते जनरेट करू शकतो. ओके, नंतर अजून एखादं एक्झाम्पल आपण बघूया. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की फोर्स, वेलॉसिटी, टाइम जे आहे हे फंडामेंटल युनिट्स म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ट्रीट करा आणि डायमेन्शन ऑफ मास सांगा. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला मासचं डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचं आहे युजिंग फोर्स, वेलॉसिटी आणि टाइम. ओके, आता हे आपण कॅल्क्युलेशन कसं करू शकतो. आता जसं आपण थर्ड जो यूज पाहिलेला होता डायमेन्शनचा, त्याच्यामध्ये आपण काय करत होतो की ज्या क्वांटिटीचं डायमेन्शन जे आहे ओके त्याची जी पॉवर आहे ती पॉवर जर आपल्याला माहित नसेल तर आपण त्या ठिकाणी काय करायचो एबीसी वगैरे यूज करायचो. ओके, आता इथं पण आपल्याला काय करायचं आहे की मास जे आहे ओके हे मास आपल्याला कशात रिप्रेझेंट करायचं आहे तर फोर्स, वेलॉसिटी आणि टाइम याच्यामध्ये आपल्याला हे रिप्रेझेंट करायचं आहे. फोर्स, त्याच्यानंतर वेलॉसिटी आणि टाइम याच्यामध्ये आपल्याला हे रिप्रेझेंट करायचं आहे मास. ओके, मग आता फोर्स, वेलॉसिटी आणि टाइम याच्यामध्ये जर आपल्याला हे मास रिप्रेझेंट करायचं असेल तर यासाठी आपल्याला फोर्स, वेलॉसिटी आणि टाइम याच्या पॉवर माहित पाहिजेत किती आहेत. ओके, आता आपल्याला याच्या पॉवर माहित नाहीत किती आहेत, म्हणून आपण काय करणार आहे की फोर्स जे आहे याच्या पॉवरसाठी आपण ए वापरणार, वेलॉसिटीच्या पॉवरसाठी बी वापरणार आणि टाइमच्या पॉवरसाठी सी वापरलेला आहे. ओके, आता इथं मास आहे, मासची जी पॉवर आहे ती 1 असेल आणि जर आपण एलएमटी मध्ये लिहायचं झालं तर आता हे कसं लिहू शकतो हे m ची पॉवर 1 l⁻�0 t⁻�0 कारण आपल्याला मास रिप्रेझेंट करायचा आहे FVT मध्ये, फोर्स, वेलॉसिटी आणि टाइम मध्ये. ओके, आता काय केलं फोर्स जे आहे याचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे किती आहे. ओके, फोर्सचं डायमेन्शन काय आहे m1 l1 t-2. ओके, त्याची पॉवर a घेतली. त्याच्यानंतर वेलॉसिटी जी आहे, वेलॉसिटी म्हणजे काय असतं वेलॉसिटी जी आहे ती आपण मीटर पर सेकंड मध्ये घेतो. मग याचं डायमेन्शन आपण कसं लिहितो m0 l1 t-1 हे आपण वेलॉसिटीचं डायमेन्शन लिहितो. बरोबर आहे, वेलॉसिटीचं डायमेन्शन काय आलं m0 l1
टी मायनस 1. मग व्हेलॉसिटीची किती पॉवर आहे हे माहित नाहीये, म्हणून आपण काय केलं, अननोन फॅक्टर बी यूज केला. ठीक आहे. त्यानंतर टाइम 1 असेल इथं पॉवर आणि रेज टू सी. ओके. आता परत आपल्याला काय करायचं आहे की ज्याला लेफ्ट हँड आणि राईट हँड साईडचं डायमेन्शन आपण लिहितो त्याला त्यांच्या पॉवर जे आहेत त्या पॉवर आपल्याला कम्पेअर करायच्या. आता ह्या पॉवर कशा कम्पेअर करायच्या बघा. मासची पॉवर पहिल्यांदा एकत्र सगळी लिहून घ्यायची किती आहे. आता या साईडला मासची पॉवर किती आहे, 1 इक्वल टू, आता या साईडला जेवढे मासेस आहेत त्यांची पॉवर पहिल्यांदा लिहून घ्यायची. मग या साईडला जेवढे मासेस आहेत त्याची पॉवर किती असेल सांगा. त्याची पॉवर 1 into a. ओके. ए असेल किंवा तुम्ही असं करा, पुन्हा एकदा सगळे एकत्र केला तरी पण चालेल डायरेक्ट लिहिण्यापेक्षा. ठीक आहे. हे m1 l0 t0 इथे काय केलं, मास सगळे एकत्र केले. 1 into a m रेस टू a. इथं झिरोच आहे, इथं मास नाहीच आहे, मग हे m रेस टू a. l रेस टू हे a. ओके. l रेस टू a प्लस b. इथं पण l रेस टू b आहे. ओके. a प्लस b बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन होणार. ह्याची पॉवर a, ह्याची पॉवर b. a प्लस b. त्यानंतर टाइम -2a मायनस b. ओके. आणि प्लस c. ओके. आता तुम्ही कम्पेअर केलं तरी चालेल. लेफ्ट हँड साइडला प्रत्येक क्वांटिटीची जी पॉवर आहे ती आणि राईट हँड साइडला क्वांटिटीच्या पॉवर्स त्या कम्पेअर केलं तरी चालतं. आता हे 1 इज इक्वल टू a फक्त a. सेकंड मध्ये हे 0 इक्वल टू a प्लस b. लेनची पॉवर 0 आहे या साईडला आणि या साईडला लेनची पॉवर किती आहे, a प्लस b. तर या साईडला टाइमची पॉवर जी आहे ती 0 आहे इक्वल टू या साईडला टाइमची पॉवर किती येते, -2a मायनस b प्लस c. आता हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आता काय करायचं, a इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये यूज करायची. ओके. मग a इक्वल टू 1 याच्यात मी यूज केला. तो 0 इज इक्वल टू 1 प्लस b. तो b ची किती आहे व्हॅल्यू, -1. b -1. त्यानंतर आता using values of a and b in the equation number given in equation 3 मध्ये यूज केलाय. a ची पॉवर a ची व्हॅल्यू 1 आहे, इथे a च्या ठिकाणी 1 यूज करणार आपण. 0 इज इक्वल टू -2 a 1 आहे. त्यानंतर मायनस b ची व्हॅल्यू किती मिळाली, -1 मिळालेली आहे, -1. त्यानंतर प्लस c. मग हे -2 मायनस प्लस 1 प्लस c. मग -2 प्लस 1 -1 होईल. मग c इज इक्वल टू किती येईल, +1. आता आपल्याला a b c तिन्हीच्या पण व्हॅल्यू मिळाल्या. a ची व्हॅल्यू माहित आहे, a इज इक्वल टू 1. b ची व्हॅल्यू -1, c 1. आता ह्या ज्या a b c चे व्हॅल्यू मिळालेले आहेत त्या आपण काय करायचे, या ठिकाणी यूज करायचे. ओके. मग मास साठी आपल्याला काय मिळेल व्हॅल्यू, मासची व्हॅल्यू आपल्याला मिळेल इन टर्म्स ऑफ फोर्स, वेलोसिटी आणि टाइम मध्ये किती मिळाली. तर फोर्स जे असणार आहे त्याची पॉवर किती येईल, फोर्सची पॉवर 1 आहे, 1. त्याच्यानंतर वेलोसिटीची पॉवर किती येते, वेलोसिटी साठी कुठली पॉवर यूज केली आहे, b. तर b ची व्हॅल्यू आली -1 आणि टाइम साठी c आहे. तर c ची व्हॅल्यू किती मिळाली, 1. ओके. तर हे मास आपण f v आणि t मध्ये यूज केलेलं आहे. म्हणजेच हे आपण अजून कशा पद्धतीने लिहू शकतो, हे f t. आता v -1 आहे हा. ओके. मग डिनॉमिनेटर आल्यावर तो काय होईल, +1. म्हणजे मास अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो. ओके. ठीक आहे. ft बाय v मध्ये. आता आपण हे प्रूव्ह पण करू शकतोय. ft बाय v जे आहे, ओके, याचे आपण जर सगळ्यांचे युनिट जर लिहिले
तर हे इक्वल टू मासचं युनिट येतं. बघा कसं प्रूव्ह करू शकतो आपण. मास जे आहे ते केजी मध्ये राहतं. ओके, ठीक आहे. हे एम इज इक्वल टू. आता फोर्स जे आहे, फोर्स युनिट काय आहे? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे युनिट आहे. वेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद आहे. आणि टाइमचे किती आहे? सेकंद आहे. ओके, हे सॉल्व केलं. केजी त्यानंतर मीटर पर सेकंड स्क्वेअर, हा एस न्यूमरेटरला जाईल, हा एस आणि हा एस एस 2 होईल. ओके, त्यानंतर हा एक मीटर असेल, मग एस टू कॅन्सल, मीटर मीटर कॅन्सल. बघा मास युनिट फक्त केजी राहते. हे आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे. आता याच्यावर नेक्स्ट एक्झाम्पल जे बघायचं आहे त्याच्यामध्ये काय आहे की एखादा ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि तो ऑब्जेक्ट जर मी सर्टन हाईट वरून रिलीज केला तर त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती असेल. ओके, आता समजा हा ऑब्जेक्ट जो आहे तो मी इतक्या हाईट वरून रिलीज करणार आहे. समजा ही हाईट काहीतरी असेल एक 60 सेंटीमीटर. तर या हाईट वरून ज्याला मी हा रिलीज करेन त्यावेळेला हा किती वेलॉसिटीने टुवर्ड सरफेस मूव्ह होईल. ओके, मग त्या वेलॉसिटीचं रिलेशन जे आहे ते आपल्याला इन टर्म्स ऑफ हाईट अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये करायचं आहे. ओके, म्हणजे वेलॉसिटी जी आहे ती इन टर्म्स ऑफ हाईट अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये कन्वर्ट करायची. मग वेलॉसिटी ऑफ रिलीज्ड ऑब्जेक्ट जे असणार आहे सर्टन हाईट एच वरून आणि जे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने टुवर्ड्स अर्थ मूव्ह होणार आहे त्याचं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये व्ही जे आहे ते वेलॉसिटी आहे, एच जे आहे ते हाईट आणि जी जे आहे हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे रिलेशन आपण कसं तयार करू शकतो बरं की वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ एच आणि जी मध्ये लिहित असताना त्याची पॉवर किती येणार आहे हे आपल्याला माहित नाहीये. ओके, म्हणजे हाईटची पॉवर किती असू शकते आणि ग्रॅव्हिटीची पॉवर किती असणार आहे. ओके, वेलॉसिटीच्या टर्म मध्ये मग आपण काय केलं की ते जे हाईट असेल, ओके, त्या हाईट साठी मी काय केलेलं आहे, ए अननोन पॉवर मी घेतलेली आहे आणि ग्रॅव्हिटी साठी मी बी अननोन पॉवर घेत आहे. बी. आता वेलॉसिटी जे आहे त्याचं युनिट आपल्याला माहित आहे काय. ओके, मग वेलॉसिटीचं जे युनिट आहे ते काय आहे. वेलॉसिटी आपण मीटर पर सेकंड मध्ये मेजर करतो. मीटर पर सेकंड मध्ये मेजर करत असेल तर याची पॉवर किती होणार, L1 होणार आणि डिवाइड द टाइम आहे न्यूमरेटरला गेला तो -1 होईल. इक्वल टू हाईट. हाईट म्हणजेच लेंथ असते. ओके, त्यामुळे त्याची पॉवर तुम्ही लिहू शकताय. मग हाईट साठी मी काय वापरलेलं आहे इथे L1. टाइम माहित नाही तर टाइम 0 कन्सिडर केला तरी पण चालतं. ओके, इथं मी m घेतलेला नाहीये, m घेतला तरी पण चालेल, m 0 0 असणार आहे. ओके, ठीक आहे, पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ पण शकता. m0 वेलॉसिटी मध्ये तर काय मास येतच नाहीये त्यामुळे ते m0. ओके, नाही लिहिलं तरी पण चालतं. त्यानंतर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर याची पॉवर a घेतलेली आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे ऍक्सलरेशन, ओके, लिनियर ऍक्सलरेशन असेल किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल हे आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मेजर करतो. ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मेजर केलं जातं. मग आता ह्याची m0 असेल, L1 आणि t -2. ओके, डिवाइडर +2 आहे, न्यूमरेटरला गेला की -2 होईल. आणि याच्यासाठी पॉवर किती घेतलेली आपण अननोन पॉवर आहे आपल्याला माहित नाही किती आहे तर ते b यूज करत आहे. तर आता काय करायचं आपल्याला की दोन्ही साईडला ज्या पॉवर्स आहेत त्या पॉवर आपल्याला कम्पेअर करायच्या. आता पहिल्यांदा सगळे एकत्र लिहून घेऊया आपण. हे 0 आहे, हे 0 0 येईल. ओके, त्यानंतर L मध्ये 1 into a परत 1 into b प्लस b. ठीक आहे, आता टाइम मध्ये हे 0 होईल, इथं राहिले किती -2b. ओके, म्हणजे 0 -2b. मला हे मासची पॉवर कम्पेअर करण्यात काही अर्थ नाहीये, दोन्ही साईडला 0च आहे. ओके, आता लेंथच्या पॉवर 1, त्या साईडला 1 आहे, 1 इक्वल टू त्या साईडला लेंथची पॉवर किती आहे a प्लस b असेल. ओके, त्याच्यानंतर
इकडे -1 आहे, टाइमची पॉवर -1 इक्वल टू या साईडला टाइमची पॉवर किती आहे -2b. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केलं, दोन्ही साईडचं मायनस कॅन्सल होईल. -1 इज इक्वल टू -2b होतं, मायनस मायनस कॅन्सल. मग b इज इक्वल टू किती येईल 1/2. मग b इज इक्वल टू 1/2 ची व्हॅल्यू याच्यामध्ये यूज केली. Using this value in equation 1, याच्यामध्ये ही व्हॅल्यू यूज केली 1 इक्वल टू a प्लस हाफ. हे या साईडला घेतलं आपण, a इज इक्वल टू 1 मायनस हाफ. याची व्हॅल्यू किती आहे हाफ. ओके, मग a ची व्हॅल्यू मिळाली, b ची व्हॅल्यू मिळाली. आता ह्या ज्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्या इथं तुम्ही यूज करू शकता. मग वेलोसिटीचा फॉर्म्युला काय तयार झाला, वेलोसिटी प्रोपोर्शनल टू h ची पॉवर किती आहे a. ओके, मग h रेस टू a ची पॉवर किती आहे हाफ. a ची व्हॅल्यू आली हाफ. त्यानंतर g जे आहे, ओके, g म्हणजे g ची पॉवर किती घेतली आपण b घेतलेली आहे, याची पण पॉवर किती आली हाफ. मग इथं वेलोसिटी प्रोपोर्शनल टू काय आलेला आहे hg. ओके, हाफ म्हणजे स्क्वेअर रूट येतं. ओके, मग h ला पण स्क्वेअर रूट येतं, g ला पण स्क्वेअर रूट येतं, हे अंडर रूट hg होईल. तर ठीक आहे, आणि हे जर प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केला तर ते कॉन्स्टंट k येईल. ओके, h इंटू g. तर हा फॉर्म्युला तयार होईल वेलोसिटीचा. ज्यावेळेला एखादा ऑब्जेक्ट आपण सर्टन हाईट वरून रिलीज करू त्यावेळेला वेलोसिटी किती असणार आहे अंडर रूट hg.